पाहूयात पुढची मोठी बातमी पुण्यातील हिट अँड रन प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। नातवाची हमी देणाऱ्या आजोबाचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आलं आहे। सुरेंद्र अग्रवालवर छोटा राजनशी संबंध असल्याचा आरोप आहे, तर 2007-08च्या दरम्यानचं एक प्रकरण समोर आलं आहे। पुण्यामध्ये एका अल्पवयीन मुलानं दोघांना उडवलेलं होतं। हा मुलगा दारू पिऊन पोर्श कार चालवत होता आणि 200च्या स्पीडनं तो कार चालवत होता अशी माहिती समोर आली आहे। त्यामध्ये त्याने दोघांना एक तरुणी आणि एक तरुणाला उडवलेलं होतं। त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि या प्रकरणामध्ये जेव्हा या नातवाची हमी देण्यासाठी त्याचे आजोबा आले तेव्हा त्या आजोबाचे सुद्धा अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचं समोर आलं आहे। कुख्यात डॉन छोटा राजनशी सुरेंद्र अग्रवाल याचे संबंध असल्याची माहिती समोर येते। 2007-08च्या दरम्यानचं हे प्रकरण आहे अशी माहिती समोर येते। त्यामुळे आता या घराण्याचं आणखी काय समोर येतं ते बघावं लागेल। एकीकडे आहेत एक बिल्डर ज्याने आपल्या अल्पवयीन मुलाला कोट्यावधींची कार दिलेली होती, त्याच्या हातामध्ये या कारच्या चाव्या दिलेल्या होत्या तो अल्पवयीन असताना सुद्धा, आणि त्याचबरोबर आता त्याची हमी देण्यासाठी आलेले आजोबा हे सुद्धा अंडरवर्ल्ड सोबत संबंधित असल्याची माहिती समोर येते। तर या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत पुण्यावरून। चंद्रशेखर, काय सांगाल, या मुलानं अल्पवयीन मुलानं दोघांचा जीव घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला वाचवण्याचे जे काही प्रयत्न आहेत ते अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेत आणि त्यामध्ये त्याची हमी देण्यासाठी आलेले जे आजोबा होते त्यांचेही अंडरवर्ल्ड संबंध समोर येतात। काय अपडेट्स आहेत या विषयीचे? खरं तर एस.के. अग्रवाल हे ज्या अपघात करणाऱ्या आरोपी तरुणाचा जो आजोबा आहे याचे जे संबंध आहेत ते 2007 मध्ये कुख्यात जो दाऊद आणि इतर जे गुंड आहेत त्यांच्यासमोर आल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर कुख्यात जे अंडरवर्ल्ड आहे त्यांना याच आजोबांनी जी आहे ती सुपारी दिली होती। पुण्यातील एका माजी नगरसेवकावरती कोरेगाव पार्क लेन नंबर 7 या ठिकाणी फायरिंग झाली होती आणि त्या फायरिंगमध्ये जो आरोपी पकडला होता तो पुण्याच्या अंडरवर्ल्डशी संबंधित होता। खरं तर एस.के. अग्रवाल हे जे आहेत ते पुण्यातील बांधकाम व्यावसायिक म्हणून समजले जातात आणि त्यांचा जो मुलगा आहे तो विशाल अग्रवाल, आणि खरं तर विशाल अग्रवालला जर आपण पाहिलं तर काल संभाजीनगरमधून त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आज रात्रभर त्याला पुण्यातील लष्कर परिसरात असलेल्या लष्कर पोलीस स्टेशनच्या पोस्टमध्ये त्याची रात्रीची आहे ती आज पूर्णपणे गेलेली होत आहे। खरं तर एस.के. अग्रवाल याचे संबंध कुख्यात अंडरवर्ल्ड डॉनशी संबंधित जरी असले तरी त्याची जी हमी दिली, जो आरोपी आहे अल्पवयीन आरोपीची जी हमी देणारा हा कुख्यात डॉनच्या संबंधित असलेला आरोपीचा आहे। खरं तर ज्या नातवाची आजोबानं हमी दिली त्याचा इतिहास सुद्धा असा हा काळाकुट्ट आहे आणि आपण पाहिलं तर जो 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी आहे त्या आरोपीनं सुद्धा काही दिवसापूर्वी पुण्यातील एका आमदाराच्या मुलाला सुद्धा त्रास दिल्याची माहिती समोर येत आहे। खरं तर यांचा इतिहास पाहिला तर अत्यंत काळाकुट्ट हा सगळा इतिहास आता एक माध्यमातून समोर येत आहे। विशाल अग्रवाल त्याचबरोबर त्याचा जो आरोपी असलेला जो मुलगा आहे या 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीनं रविवारी पहाटे जो अपघात केला त्या अपघातानंतर राज्यामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या। त्याला जामीन मिळालं होतं परंतु पोलिसांनी दुसरा लगेच गुन्हा दाखल करून विशाल अग्रवाल त्याचबरोबर त्याला दारू ज्या पबमधून मिळाली होती त्या पब मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला। या सगळ्या घडामोडीमध्ये आपण जर पाहिलं तर आजची जी महत्त्वाची जी नवीन अपडेट आलेली आहे त्यामध्ये ज्या आरोपीला आजोबांनी त्याला जी हमी दिली त्या हमीपत्र देणारा आजोबाच थेट आता जर दाऊद आणि इतर जे अंडरवर्ल्ड कनेक्शन असणारे गुंड आहेत त्यांच्याशी जर संबंधित असेल तर हा हमी देणारा आजोबा कितपत खरा याचा सुद्धा प्रश्न जे आहेत ते आता या ठिकाणी पुणेकर नागरिक विचारत आहेत। निश्चितच चंद्रशेखर, एकूणच असं म्हणता येईल की जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुमचं काहीही चालतं असा सवाल आता पुणेकर नागरिक नाही तर राज्यभरातील नागरिक विचारताना दिसून येत आहेत आणि याच्यामध्ये ज्या आजोबांना हमी दिलेली आहे त्या आजोबाचे सुद्धा अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर येताना दिसते। त्यामुळे फॅमिली हिस्ट्री काढली तर ती हिस्ट्री काळी कुट्ट असल्याचं दिसतंय आणि या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।